तुम्ही आमचा मागचा ब्लॉग पाहिलाच असेल। पाचगणी येथील टेबल लँड पॉइंट व्हिजिट केल्यानंतर महाबळेश्वर येथील आम्ही हॉटेलवर चेक इन करायला चाललो आहोत। आम्ही हॉटेल शिवसागर फार्म हाऊस हे बुक केलं होतं। तुम्ही बघू शकता हॉटेलचा परिसर किती शांत आणि रिलॅक्सिंग आहे। हॉटेलमध्ये पोहोचता आम्हाला दुपारचे 3:30 वाजले होते। रिसेप्शनवर आम्ही रूमच्या चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या। खूप भूक लागली होती। आम्ही रूमवर न जाता हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्येच लंच केलं। चला तर मग आता मी तुम्हाला क्योंकि सास भी कभी बहू थी मधील तुलसीच्या रोल मध्ये जाते आणि तुम्हाला आमची रूम टूर करवते। बघा आमची महाबळेश्वर मधील वनडेची लॅविश रूम। रूम मध्ये मस्तपैकी किंग साइज बेड आहे आणि एंटरटेनमेंट साठी एक LED टीव्ही पण होता आणि एक लहानसा सोफा देखील होता। तुम्हाला आता मी दाखवते रूमची खरी स्पेशालिटी। रूम मधील बाथरूमचे डोअर्स हे स्लाइडिंगचे होते। बघा किती मोठा बाथरूम आहे, 4 स्टार प्रॉपर्टी सारखं। बाथरूम मध्ये बाथ टब सुद्धा होता। रूम मध्ये सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या होत्या। डेंटल किट, शेविंग किट, सोप, शॅम्पू, कंडिशनर। बाल्कनी खूप मोठी होती। बाल्कनी मधून आम्हाला स्विमिंग पूल व्ह्यू होता। वीकेंड असल्यामुळे इव्हनिंगला पूल साइडला लाईव्ह म्युझिक आहे। हॉटेलमध्ये रेस्ट केल्यानंतर आम्ही महाबळेश्वर एक्सप्लोर करायला निघालो। आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। महाबळेश्वर मधील बहुतेक पॉइंट 5 ते 6 वाजेपर्यंत बंद होतात, म्हणून आम्ही सनसेट पॉइंट बघायला निघालो। संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही आता चाललो आहोत सनसेट पॉइंटला। इथे आता गारवा लागायला सुरुवात झाली आहे आणि आजूबाजूला घनदाट झाडं आहेत। तर तुम्ही पण बघू शकता की सगळं रोड जो आहे पूर्ण झाडाने कव्हर केलेला आहे। तो खूप छान वाटतंय आणि सगळी पार्किंग फुल आहे इकडे आणि आम्ही आता वॉक करत चाललो आहोत। सनसेट पॉइंट पासून जवळपास अर्धा किलोमीटर गाड्यांची पार्किंग होती। सनसेट पॉइंटलाच मुंबई पॉइंट असेही म्हटले जाते। या पॉइंटचं लोकेशन ओल्ड मुंबई रोड नजीक असल्यामुळे याला मुंबई पॉइंट हे नाव पडलं। तुम्ही ॲज अ कपल किंवा फॅमिली सोबत इथे येऊन सुंदर अशी संध्याकाळ एन्जॉय करू शकता। सनसेट पॉइंट पाहून झाल्यानंतर आम्ही महाबळेश्वर मार्केटमध्ये शॉपिंग करायला निघालो। महाबळेश्वर मार्केटमधील लेदर चपला हे खूप फेमस आहे। मी पण 2 जोड घेतल्या। मार्केटमध्ये आम्ही वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चणे घेतले। आम्हाला व्हरायटी ऑफ हँडबॅग्स कलेक्शन पाहायला मिळालं। मी तिथून 2 बॅग परचेस केल्या आणि शेवटी आठवण म्हणून फ्रीज मॅग्नेट खरेदी केलं। रात्री हॉटेलमध्ये परत आल्यावर आम्ही लाईव्ह म्युझिकचा आस्वाद लुटला। मिलके मुझको घर सा लगता है, फिर क्यों घर सा लगता है, बीता जो वाकया सोचूं मैं क्यों भला, आज घड़ियां नसीब से जी भर गिरे लीजिए हमको करीब से, तेरे
के संदूकों में मेरे अच्छे काम रखना, चिट्ठी तारों में भी मेरा तो सलाम रखना। अंधेरा तेरा मैंने ले लिया, मेरा उजला सितारा तेरे नाम किया। चन्ना मेरे या चन्ना मेरे या चन्ना मेरे या बेलिया ओ पिया। पूल साईड आम्ही डिनर केलं आणि सोबत लाईव्ह म्युझिक चालूच होतं. रात्रीचे 12 वाजून गेले होते. आम्ही सागर माधुरीच्या रूममध्ये जाऊन त्यांचा ॲनिव्हर्सरी केक कट केला. थोड्या वेळ आम्ही तिथेच गप्पा मारल्या आणि नंतर रूममध्ये येऊन झोपून गेलो. नेक्स्ट मॉर्निंगला आमचं चेकआउट होतं. ब्रेकफास्ट करून आम्ही वेना लेकला जायचं ठरवलं. हॉटेलच्या प्रिमायसेसमध्ये खूप सुंदर अशी छोटी छोटी रोपटं होती. रंगीबेरंगी फुले पाने पाहून मला शूटिंगचा मोह आवरला नाही. कॅमेरा घेऊन मी नॅचरल ब्युटी आपल्या लेन्समध्ये कॅप्चर करायला लागली. हॉटेलला टाटा बाय बाय बोलून आम्ही वेना लेकला जायला निघालो. आम्ही वेना लेकच्या परिसरात पोचलो. तिथे कार पार्क केली. रोडच्या साईडला स्ट्रॉबेरी ठेलेवाले बसले होते. त्यांच्याकडून आम्ही स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी विकत घेतली. स्ट्रॉबेरी खूपच टेस्टी आणि फ्रेश होते. बराच वेळ माझ्या तोंडावर त्याची चव रेंगाळत होती. बाजूला कॉर्न बुटाचे स्टॉल पण होते. पण आम्ही हेवी ब्रेकफास्ट केलेला, त्यामुळे काहीही न खाता आम्ही वेना लेकला जायला निघालो. वेना लेक हे महाबळेश्वरमधील फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. तुम्ही महाबळेश्वरला आलात आणि वेना लेकमध्ये बोटिंग नाही केलात तर तुमची ट्रिप अधुरी राहिली म्हणून समजा. वेना लेकला एंट्री फी नाही आहे. जर तुम्ही रोईंग बोट घेतली तर 1 तासासाठी तुम्हाला 600 चार्ज पे करावे लागतील आणि त्यामध्ये मॅक्स टू मॅक्स 6 लोक बसू शकतात. आणि दुसरी जर तुम्ही पेडल बोट घेतली 1 तासासाठी तुम्हाला 400 रुपये चार्ज करावे लागणार. त्यामध्ये जास्तीत जास्त 6 लोक बसू शकतात. आम्ही रोईंग बोट घेतलेली. आम्हाला पण 600 पे करावे लागले. 400 रुपये आमचे आणि 200 रुपये रोवरचे, जो गव्हर्नमेंटचा स्टाफ असतो. आठवड्यातील 7ही दिवस सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत बोटिंग सुरू असते. वेना लेक हा मॅनमेड तलाव आहे. इथे तुम्हाला लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतील. तलावाच्या चारी बाजूंना लश ग्रीन हिरवळ आहे. डोळ्याचे पारणं फेडणारं तलावाचं रूप पर्यटकांसाठी गो टू प्लेस आहे. इथे तुम्ही निसर्गाच्या जवळ जाता
आणि मनाला आवश्यक असणारी अशी शांती जी तुम्हाला दैनंदिन धक्काधक्कीच्या आयुष्यात दुर्लभ वाटते, ती तुम्ही अनुभवता. खवय्यांसाठी इथे पर्वणीच आहे. लोकल वेंडरकडे भेळपुरी, पावभाजी, कॉर्न टिकी आणि बरंच काही तुम्ही ताव मारू शकता. तलावाभोवती तुम्ही हॉर्स रायडिंग पण करू शकता. नोव्हेंबर ते मार्च हा महाबळेश्वर व्हिजिट करण्याचा बेस्ट टायमिंग आहे. या दरम्यान इकडचं वातावरण खूपच आल्हाददायक असतं. जुलै ते सप्टेंबर दरम्यान तुम्ही महाबळेश्वर व्हिजिट अवॉइडच करा, कारण या दरम्यान खूपच पाऊस पडतो आणि तुम्ही तेवढं एन्जॉय नाही करू शकत. वेना लेक हे महाबळेश्वर सिटी सेंटरपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. हा तलाव जवळपास 28 एकरवर पसरलेला आहे आणि याची खोली 20 फीट डीप आहे. महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात याच तलावातून पाणी पुरवठा होतो. इथे फिशिंग अलाव नाही आहे. हे माझ्या पाठीमागं दिसणारं पंपिंग हाऊस आहे. वेना लेक नंतर आम्ही गेलो कॅट्स पॉइंटला. हा एक व्हॅली व्ह्यू पॉइंट आहे. इथून दिसणारा व्ह्यू हा श्वास रोखून धरायला लावणारा आहे. हे तुम्ही पाहू शकता 2 डोंगरांच्या मधून नदी वाहते. हे तुम्ही बघू शकता की 2 डोंगरांच्या मध्ये नदी वाहते. हे दृश्य खूपच सुंदर आहे. आपण दुरून पाहू शकतो की नदीचं पाणी किती स्वच्छ आहे आणि प्रवाह पण शांत आहे. तुम्ही इथे 3 इडियट्स बम आणि गोलमाल बाईक सोबत फोटो देखील काढू शकता. हा व्ह्यू बघा, किती सुंदर आहे तो. येथे खाली एका मंदिराजवळ रबने बना दी जोडी दबंग मूवीची शूटिंग झालेली, म्हणून याला शूटिंग पॉइंट बोलले जाते. हा पॉइंट बघून झाल्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. लागोपाठ बाहेरचं 3 दिवस खात होतो, म्हणून सर्वांना झुणका भाकर खायची होती. आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये झुणका भाकर खायला थांबलो. त्याच हॉटेलच्या बॅक साईडला एक छोटासा स्ट्रॉबेरीचा फार्म होता, तो मी शूट केला. मग कसा वाटला हा तुम्हाला आमचा व्लॉग, आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला आमची महाबळेश्वर सिरीज आवडलीच असेल. आता आमच्या लाडक्या गर्विकचा बर्थडे जवळ येत आहे. तुम्हाला आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही बर्थडेची तयारी कशी केली हे बघायला मिळेल आणि कसा केला बर्थडे सेलिब्रेशन. तुम्हाला असे छान छान व्लॉग बघायला मिळण्यासाठी माझ्या गर्विकच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.